भारतात देवीची 51 शक्तिपीठ आहेत। त्यातील एक असं शक्तिपीठ आहे ज्या मंदिरात एक ज्वाला आहे, म्हणजेच तो अग्नी कोणत्याही इंधनाशिवाय सतत सुरू असतो, कधीही कशानेही विझत नाही। तिला ज्वालामुखी देवी असं म्हणतात। अकबर बादशहाने आणि ब्रिटिशांनी हर एक प्रकारे या ज्वाला विझवण्याचा प्रयत्न केलेला, पण त्या विझल्या नाहीत। अनेक संशोधकांनी अथक प्रयत्न करूनही त्यांना या ज्वालांचा उगम आजतागायत शोधता आलेला नाहीये। हिमाचल प्रदेशमध्ये हे ज्वालामुखी मंदिर आहे। या मंदिरात 9 वेगवेगळ्या ठिकाणी 9 ज्वाला अखंडपणे जळत आलेल्या आहेत। आख्यायिका अशी सांगितली जाते की श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले होते। ते तुकडे 51 ठिकाणी पडले। त्या तुकड्यांमधली ही जीभ या ठिकाणी पडली आणि ही जीभ पडल्यानंतर 9 ज्वाला प्रकट झाल्या। या 9 ज्वाला म्हणजेच नवदुर्गा मानल्या जातात। आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या अष्टादश महाशक्तिपीठ स्तोत्रामध्ये या ज्वाला देवीचा उल्लेख आहे। अकबर बादशहाला या अखंड जळणाऱ्या ज्वालांविषयी जेव्हा समजलं होतं तेव्हा तो सैन्य घेऊन मंदिरात गेला, पण पाणी ओतून ज्वाला विझवण्याचा आदेश अकबराने सैनिकांना दिला, पण सातत्याने पाणी ओतूनही या ज्वाला पेटतच राहिल्या। अखेर बादशाह शरण आला। त्याने 1.25 मन सोन्याचं छत्र देवीला अर्पण केलं, पण हे छत्र तिथं टिकलं नाही, खाली कोसळलं। हे छत्र आजही मंदिरामध्ये पाहायला मिळतं। अकबराचा जोधाबाईंपासून झालेला मुलगा जहांगीर याने 1620 मध्ये ज्वालामुखी मंदिरावर हल्ला केला होता। ब्रिटिशांनी या ज्वालांचा ऊर्जा म्हणूनही उपयोग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं। नंतरच्या काळात पंजाबचे महाराजा रणजीत सिंह आणि हिमाचल प्रदेशचे राजा संसार चंद यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं म्हणतात।